पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्याची बातमी कळतीये। कुटुंबातील व्यक्तींच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे सरकारला आदेश देण्यात आले। आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट असल्याचा कुटुंबातील 6 जणांचा दावा आहे। त्यामुळे या कुटुंबाच्या संदर्भामध्ये हा दिलासा आहे। कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत दंडात्मक कारवाई नको असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलंय। आमचा निर्णय फक्त या कुटुंबातील 6 जणांपुरताच आहे हे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। तर पाकिस्तानमध्ये पाठवल्या जाणाऱ्या एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा दिलासा आता सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सोमेश, या कुटुंबाबद्दल आणखीन काय सांगता येईल आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काय आहे? नक्कीच हे काश्मीर मधलं कुटुंब आहे आणि या 6 सदस्यीय कुटुंबाच्या लोकांकडे पासपोर्ट आहे आणि आधार कार्ड आहे। आता आधार कार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाहीये, परंतु पासपोर्ट त्यांच्याकडे आहे। जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयामध्ये यासाठी आले होते की आमचं पाकिस्तानला डिपोर्टेशन केलं जाऊ नये, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले की तुम्ही पाकिस्तानातून कधी आलात, तर त्यांनी उत्तर दिलं आम्ही 1997 साली आलो। कसे आलात, कोणत्या मार्गाने आलात, त्याविषयी प्रश्न विचारले। त्यासोबत सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की आता काही सरकारने जारी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही भारतीय नागरिक आहोत, तर याची पडताळणी केली जावी। पडताळणी झाल्यानंतर मग ते उच्च न्यायालयामध्ये त्या कुठल्या निर्णयाविरोधात दाद मागू शकतात प्रशासनाच्या, परंतु पडताळणी होईपर्यंत यांना आम्ही दिलासा देतोय। पण त्याच वेळी सुप्रीम कोर्टाने हे देखील म्हटलंय की हा निर्णय इतर कोणत्याही प्रकरणात प्रेसिडेंट म्हणून वापरला जाऊ नये, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा आधार घेऊन इतर पाकिस्तानी नागरिकांना कोणताही दिलासा मिळवता येणार नाही। बरोबर आहे, म्हणजे हे पूर्णपणे केवळ या कुटुंबियांशी संबंधित असा हा दिलासा आहे। हा एक जेनेरिक असा कुठलाही निर्णय नाहीये सुप्रीम कोर्टाचा, हे सुद्धा महत्त्वाचं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।